2 महिने जर डेटा बंद केला ना, बंद, तर आपल्या देशात जातीवरची मारामाऱ्या होणार नाहीत. आपल्याकडे डिव्होर्सचं प्रमाण थोडंसं त्या 2 महिन्यात कमी होईल. महाराष्ट्रामध्ये 24 तास चालणाऱ्या न्यूज चॅनलची किती आवश्यकता? काय घडतं महाराष्ट्र, म्हणजे कुठल्याही गावामध्ये घडतं काय? तर काही घडत नसतं. शरीर इतकं स्थिर झालंय की त्याला स्पाझमन मुंग्या यायला लागले, तर ते म्हणजे नको नको ते व्हायला लागले. मेंदू एवढा चंचल इतका फिरतोय, ते एक्झॅक्टली उलटं पाहिजे. जेवढ्या लोकांकडे व्हॉट्सअप आहे तेवढं एकूण मतदान देशात झालंय का? त्याचं उत्तर नाही असं आहे. ते आपल्याकडे ते बदक असायचं लहानपणी, पाण्यात पडणार, असं वर खाली करणार, तेवढा अटेन्शन स्पॅन आहे. मेंदूचं काय होत असेल त्या? कुठल्याच गोष्टीपासून, राजकारणापासून कुठलीच गोष्ट मुक्त नाही वगैरे. हे कशाला पडवता? मला विचार करू दे कशात राजकारण आणि कशात नाही. तर जर मला कोणी म्हटलं की समाजाचा आरसा मी काढत असलेला पेपर किंवा चॅनल किंवा वेबसाईट, तर ते ढोंग आहे. की आपण काय करतो, शाळा असतात तर आपण असं म्हणतो, शाळेच्या काय 100 मीटर का 200 मीटरचे काहीतरी पॅरामीटर त्यांनी ठरवलं आहे. ते 100 मीटरमध्ये बार असता कामा नये, त्याच्यामध्ये पानटपरी असता कामा नये. 18 वर्षाचा जोपर्यंत माणूस होत नाही तोपर्यंत त्याला मतदान करायचा अधिकार नाही, काय त्याप्रमाणे त्याला काय लग्न विग्न करायचाही अधिकार नाही, कारण त्याला तेवढी समज येईपर्यंत थांबलं पाहिजे असं जाणत्यांनी ठरवलं. त्याचे काही चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळाले. मला असं वाटतं की आपल्याकडे ना डेटा हा रिस्ट्रिक्ट करायला पाहिजे. माणूस शहाणा होण्याच्या आधीच माहितगार झाला इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. सो त्याच्याकडे माहिती आहे आणि तो बिलकुल शहाणा नाही. सो हा डेटा इतका कचऱ्याच्या किमतीत जगात कुठे मिळत नाही, आपल्याला त्याचा अभिमान वाटतो. आपल्या लोकांना आपण अजून सांगितलेलंच नाही की या डेटाने काय केलं जाऊ शकतं. तो रील बघणार. मग आपण जर शाळांना रिस्ट्रिक्ट करतो, पहिली गोष्ट, जर आपल्या देशामध्ये डेटा महाग झाला तर आपले प्रश्न 50% येतील. आत्ता तो स्वस्त आहे. ते म्हणजे जसं आपण म्हणालात की 2 टेलिकॉम कंपन्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी डेटा कचऱ्याच्या किमतीमध्ये आणला, म्हणून उरलेला देश आता पागल बनायला जर तयार झाला असेल तर कोणी विचार करणार की नाही किंवा एवढा डेटा इतका कचऱ्याच्या किमतीत आपण त्यांना का देतोय? क्रमांक 1. क्रमांक 2, 24 तास का देतोय? हे काय आगीच्या बंबावर काम करतात? हे कोण डॉक्टर आहेत की ज्यांना इमर्जन्सी येऊ शकते? हे काय संरक्षणात आहे की उद्या काही भानगड झाली तर याला ताबडतोब कळायला पाहिजे? का पाहिजे हे सगळं? माणूस ग्राउंडवर, म्हणजे इतकं कुरूप चित्र जे मी काय आयुष्यात पाहिले असतील त्यातलं एक चित्र आहे की टेनिसच्या ग्राउंडवर बसून 6 जण एकमेकांमध्ये फक्त मोबाईलवर बसतात. त्यांना बॅट हातात घ्यावीशी वाटत नाही, बॉल हातात घ्यावीशी वाटत नाही, आणि हा कोणाला काळजीचा विषय वाटत नाही. सो जो फुकट मिळणारा डेटा हा या देशाचा एड्ससारखा किंवा याच्यासारखा गंभीर प्रॉब्लेम झालेला आहे, हे आपण ओळखणार की नाही? आणि हे जर आपण ओळखलं नाही तर या खोळ्यांची प्रजा आपण तयार करत राहू. हे आत्ता थोडे खोळे आहेत, जे खोळे आत्तापर्यंत सेल्फी काढत होते, आता यांचा खोळेपणा इतका वाढला की हे मुळशी डॅमच्या कठड्यावर जाऊन सेल्फी काढून पडायच्या मूडमध्ये आहेत. त्या एकाचं चित्र मी बघितलं, तो सेल्फी रनिंग ट्रेनच्या बाहेर मान काढून सेल्फी काढताना माणूस भिंतीवर आपटला आणि त्या खांबावर आपटला आणि गेला. मग हा तुम्हाला हा प्रश्न, हा 100 मीटरच्या आत शाळेच्या जवळ गुटखा आणि दारू न विकणे इतका महत्त्वाचा जर वाटत नसेल तर आपल्या विचार करण्यामध्ये काहीतरी गंभीर चुकतं आहे. आता याच्यात काय होतं, आपण नियम बनवायला सांगायला लागलो ना की हे बंधनं बनवण्याच्या पद्धतीने त्याला बघतात, आणि मग त्यांना असं वाटतं की चला आता कंट्रोल करा. मग पुन्हा लायसन्स आणतील, मग पुन्हा आता 4 अर्ज करायला लावतील. मी असं म्हणत नाही आहे, पण या देशाला खरंच किती डेटाची गरज आहे? किती जणांना डेटाची आवश्यकता आहे? किती प्रमाणात डेटाची आवश्यकता आहे? याचा काही तर व्हाईट पेपर तुम्ही काढाल. मला असं वाटतं आपण जर 2 महिने, आत्ता जे एकूण सगळं झालं आहे त्याच्यात 2 महिने जर डेटा बंद केला ना, बंद, तर आपल्या देशात जातीवरची मारामाऱ्या होणार नाहीत. आपल्याकडे डिव्होर्सचं प्रमाण थोडंसं त्या 2 महिन्यात कमी होईल. लोक एकमेकांशी बरं बोलायला लागतील. त्यांना कळेल की आपला बाप, आपली आई, आपली प्रेयसी, आपले मित्र ही बरी लोक आहेत, त्यांच्याशी थेटही बोललं जाऊ शकतं. त्यांना आपण मेसेज करण्याची गरज नाही. सो हा जो वेडेपणा आहे, हा वेडेपणा कंट्रोल नाही केला तर 130 कोटी खोळ्यांचा देश अशी आपली ओळख उरेल, असं मला गंभीर भीती वाटते. मला म्हणजे हे मुद्दे फार विचार करण्याजोगे आहेत, पण तर काय ऍड करायचं समजा? मला नाही, मी पोलरायझेशनच्या मुद्द्याकडे थोडं ॲड करतो. आपण पोलरायझेशन म्हटलं ना की अनेकदा जात आणि धर्म या 2च गोष्टींकडे बघतो आणि ती मोठी गल्लत करतो असं मला वाटतं. पोलरायझेशन हे आर्थिक पण आहे. म्हणजे आता
त्याच्यावर चर्चा, डिबेट, सर्वोच्च न्यायालय बोलतं आहे. पण एखादी परदेशी कंपनी ज्यावेळी भारतातल्या एखाद्या उद्योजकावर आरोप करते, उद्योजक कंपनीवर, त्यावेळी आपण ते पोलराइज्ड मानसिकतेकडे पटकन बघतो. म्हणजे ते भारतावर हल्ला झाला आर्थिक. आणि आता आपण एका बाजूने आपण ग्लोबल जगाचं सतत म्हणतो, म्हणजे वसुधैव कुटुंबकम उठता बसता आपल्याकडे तो एक नवीन जप सुरू असतो की आपण जगातला आता शिकवणार आहोत, जगाचा मोठा भाग आहोत. आणि जगातल्या कोणीतरी आपल्याकडे बोट दाखवलं की आपण लगेच सगळी मूड बंद करून बसतो की नाही आमच्या देशावर हल्ला. तर हे आर्थिक पोलरायझेशन झालं. सांस्कृतिक पोलरायझेशन हे सुरूच आहे. म्हणजे एका बाजूनं आपण चांगल्या पद्धतीनं जेवढं शक्य आहे तेवढं आदिवासी संस्कृतीचं म्युझियम बनवत चाललो. आणि त्यांना तुम्ही जर मेट्रोमध्ये बसत असाल देन यू आर पार्ट ऑफ अवर लाईफ, अदरवाईज यू आर डिफरंट पर्सन आणि तुम्ही आमच्यात पटकन या. हे पोलरायझेशन आपण फास्ट करतो. आपण फक्त जातीच्या धर्माच्या पोलरायझेशनकडे बघतो. मला असं वाटतं की ही शेवटचे आजार झाल्याची शेवटची स्टेज आहे, जातीचं पोलरायझेशन आणि धर्माचं पोलरायझेशन. त्याच्या आधीच्या ज्या स्टेज आहेत त्या स्टेजेसचं पोलरायझेशन आपण विचारातच घेत नाही, जे या 10 वर्षांमध्ये पेक्षा या 20 वर्षांमध्ये इंटेन्सिफाय झालं. ते शैक्षणिक पोलरायझेशन आहे. म्हणजे तुम्ही विशिष्ट शाळांमध्ये आहात देन यू आर अ गुड, अदरवाईज यू आर बॅड. हे कसं सिद्ध झालं? म्हणजे आपण एक वेळ शैक्षणिक लेवलला जर आलो ना, खाली कॉलेजच्याही खाली आलो शाळांच्या, तर तिथं पोलरायझेशन करून ठेवलं आपण. ज्या गतीनं आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आपण बंद पाडल्या, ते पोलरायझेशनच होतं एक प्रकारचं. पण आपण त्याच्या दृष्टीनं बघितलं नाही. आपण मराठी शाळांबद्दल 1 वर्ष असं माझ्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये गेलेलं नाही की आपण रडलेलं नाही मराठी शाळा बंद पडत आहेत. कोण बंद पडतंय? पोलरायझेशन करून आपण सांस्कृतिक भाषिक पोलरायझेशन केलं. आणि हे सगळ्या गोष्टींना आपणच सिद्ध करून दाखवतोय की हे जर झालं देन हे डेव्हलपमेंटचे 4 पॅरामीटर कोणीतरी सांगितलेले आहेत, देन यू आर अ गुड पर्सन. म्हणजे मला एका खूप मोठ्या जबाबदार माणसानं सांगितलं की तू बाईकनं प्रवास करतोस ॲज अन एडिटर इज अ रॉंग थिंग. हे कुणी ठरवलं? म्हणजे मी काय पद्धतीनं राहावं काय नाही हे पोलरायझेशन एका बाजूनं माझ्यावर लादताना, आणि हे ज्यावेळी मी सहन करत जातो त्यावेळी शेवटची स्टेज असती माझी जात खूप महत्त्वाची आहे. जगात त्याच्यापेक्षा ग्रेट जात नाही. किंवा माझा धर्म हा 5000 वर्षांचा आहे, माहीत नाही कोणी लिहून ठेवलं 5000 वर्षांच्या आधी, पण तिथंपर्यंत आपण जातो. ही शेवटची स्टेज आहे. आपल्याला अनेकदा आपण काय करतो, त्या शेवटच्या स्टेजवर खूप वेळ बोलतो, पण त्याच्या आधीच्या स्टेजेस जे आहेत, आणि त्याला जबाबदार राजकीय नेते असतील का असतील, पण त्याच्या आधीच्या स्टेजेसला आपण सगळे समाजातले न बोलणारे घटक जबाबदार आहेत की ज्यांना माहिती आहे की असं घडतंय. ह्या पोलरायझेशनबद्दल आपण बोललं पाहिजे पण आपण बोलत नाही. म्हणजे ह्या विशिष्ट फूडकडेच तुम्ही जा, हेच खाल्लं पाहिजे. मग आत्ता एवढा अतिरेक ना व्हेजचा कधीच नव्हता. इतकं व्हेजिटेरियनचा अतिरेक कुठनं सुरू झाला ना, की मान्य आहे मला की तुम्ही कुठलं फूड खावं न खावं हा तुमचा अधिकार आहे. व्हेजिटेरियन हे जगातलं बेस्ट फूड असेलही, पण मला काही चॉईस आहे का नाही की मला काय खावं? तुम्ही माझ्या खाण्यावर पण सांगणार. आता ही पोलरायझेशनच्या वेगवेगळ्या काय छटा आहेत ना, यांचं शेवटचं मूर्त रूप जे दिसतं आपल्याला ते राजकारणातनं दिसतं, ते दंगलीतनं दिसतं किंवा मतदानातनं दिसतं, जातीचं आणि धर्माचं पोलरायझेशन. त्याच्या आधीच्या या स्टेजेस पण. मला एक वेगळा मुद्दा इथं मंदार सर तुम्हाला विचारायचा आहे की ह्या सगळ्या पोलरायझेशनचा एक वेगळा अंग जो पूर्वी आहेरे नाहीरे म्हणायचे तो आत्ताचा दिसला 2024च्या निवडणुकीत, की एक असा वर्ग की जो के शेप रिकव्हरीमुळं कोविड नंतर पैसे मिळवता झाला, कमावता झाला, अर्बन मनानं झाला, त्याला सगळं झेपतंय, तो एका विशिष्ट बाजूला जातो. आणि दुसऱ्या बाजूला ज्याच्या हातात काही नाहीये, नोकरी नाहीये, पहिल्यांदाच बेरोजगारी आणि महागाई हे मुद्दे इतके अपफ्रंटला आले की त्याच्यावरनं ज्यांना या सगळ्या भारताच्या विकासाचा लाभ मिळालाय तो वर्ग, विरुद्ध ज्यांना या सगळ्या भारताच्या विकासाचा लाभ मिळालेला नाही तो वर्ग. अशी लढाई आत्ता राजकीय पटलावर झाली, सामाजिक पटलावर झाली. आणि किती आपण म्हणलं की लोक रील बघतात त्याच्यानंतर ते यात उतरतात. तर हे जी इकॉनॉमिक डिस्पॅरिटी आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? विशेषतः जेव्हा तुम्ही व्यवसाय ही करता त्याच्यातही तेही लोक बघता की जे हे सगळे ब्रँड्स आणि या सगळ्याच्या, दुसऱ्या बाजूला असा समाज तिथंच बघता की जिथं ही डिस्पॅरिटी. जी आर्थिक डिस्पॅरिटी आहे ना, ती डिस्पॅरिटी जगाच्या सर्व पातळ्यांवर आणि जगाच्या सर्व कालखंडांमध्ये विविध प्रकारे असत आलेली आहे. जशी विविध कला आहे, जसं मला शास्त्रीय संगीतातला उत्तम असणं मला फार आवडलं असतं, पण मी त्याच्याबद्दल बिलो पॉवर्टी लाईन आहे. मला नाही शास्त्रीय संगीत म्हणता येत. तेवढ्याच प्रमाणामध्ये एखाद्याला पैसे कमवण्याचं कौशल्य जमवता येतं, एखाद्याला ते कौशल्य त्या प्रमाणामध्ये जमवता येत नाही. आपण अडाणीपणाने
शास्त्रीय संगीतातल्या जाणकाराला एखाद्या बिलेनियर इतका श्रीमंत समजत नाही. हा आपल्या मेंदूचा कमीपणा आहे. आपल्याला कोणी ते शिकवलंच नाही की कुठल्या पॅरामीटरवर ते मोजायचं. म्हणून आहेरे आणि नाहीरे हे हा जो घटक आहे, या घटकाबद्दल जिथे शासनाने इंटरव्हेन केलं पाहिजे, शासन कुठपर्यंत इंटरव्हेन करू शकतं, तो माणूस जगला पाहिजे. त्याला किमान शिक्षण मिळालं पाहिजे, किमान ज्या त्याला आरोग्याच्या सोयीसुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे. तिथून पुढची लढाई जी आहे ती त्याची आहे. ती अर्थकारणाच्या दिशेने जाईल, ती कलेच्या दिशेने जाईल, ती शिक्षणाच्या दिशेने जाईल, किंवा जिथे कुठे जाईल तिथे तो करिअर करेल. मुख्य धोका आत्ता तुम्ही जे सांगितलं त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपलं शिक्षण भयंकर दुबळं आहे. आपण विचार करणारा माणूस घडवणं हे शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. हे जवळजवळ गेले 30-40 वर्ष विसरून गेलेलो आहोत. आपण क्लार्क बनवणं, UPSC MPSCचा अधिकारी बनवणं, किंवा एखादा टायची नॉट ज्याला बांधता येऊ शकते अशा लायकीचा माणूस बनवणं, ह्याच्या पलीकडे आपण शिक्षणाकडे बघितलेलं नाही. त्यामुळे माणूस विचार करणं हे माणसाची इतर जनावरांपेक्षा वेगळी ओळख आहे हे आपण पूर्ण विसरून गेलेलो आहोत. आपली शिक्षण व्यवस्था पूर्ण विसरून गेलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे कळपच तयार होतात. त्यांना म्हणजे जर का शक्य झालं, आत्ता आपण जे म्हणतो आहे त्या सगळ्यामध्ये जर शक्य झालं तर सिलेबसमधला पहिला धडा असला पाहिजे. मला असं वाटतं की आपलं शिक्षण भयंकर दुबळं आहे. आपण विचार करणारा माणूस घडवणं हे शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. हे जवळजवळ गेले 30-40 वर्ष विसरून गेलेलो आहोत. आपण क्लार्क बनवणं, UPSC MPSCचा अधिकारी बनवणं, किंवा एखादा टायची नॉट ज्याला बांधता येऊ शकते अशा लायकीचा माणूस बनवणं, ह्याच्या पलीकडे आपण शिक्षणाकडे बघितलेलं नाही. त्याच्यात जर माणसं, मग कसं तुम्ही तक्रार करणार की तुमची मुलं अशी का बनतायत, ती येड्यासारखं का वागतायत, ती टोळ्या करून त्यांच्या मागं का फिरतायत. तुम्ही त्याला नाहीच सांगितलं की अरे बाबा तू एक स्वतंत्र युनिट आहेस, तू विचार करू शकतोस. आता मुद्दा राजकारणाचा. राजकीय विषयांच्या बाबतीमध्ये तर म्हणजे मला भीतीदायक चित्र दिसतं की एवढ्या सगळ्या जणांना राजकारणाबद्दल उत्सुकता का आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं बा भटनागर पुरस्कार मिळणाऱ्या सायंटिस्टबद्दल उत्सुकता असणारे कमी आहेत. आणि मग एवढ्या सगळ्या जणांना का मत आहे की मोदींनी काय करावं, त्यांना का वाटतंय की राहुल गांधींनी काय करावं. ते त्यांचं मेन करिअर आहे, ते करतील. पूर्ण घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे की तू जा, तू एकूण अंदाज घे आणि या सगळ्यामध्ये तुझं मत नोंदव. ते कुठल्याही बाजूने असेल तुझं मत नोंदव. असं नेहमी दिसत आलं आहे की मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की बिहारमध्ये सर्वाधिक राजकीय जाण असणारी लोकं सापडतात. तिथल्या अगदी शेतमजुराला सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या काय पॉलिसीज आहेत काय याच्याबद्दल माहिती असतं. आणि आज नाही, गेली 50 वर्ष असतं. मग बिहारचं काय झालं आहे विकास म्हणून हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे ना. मला मनापासून असं वाटतं की खूप जण राजकारणाबद्दल बोलायला लागले की इट इज बिगिनिंग ऑफ द एंड. एवढी सगळी माणसं जेव्हा राजकारणाबद्दल बोलायला लागतात तेव्हा ते सगळेजण मिळून काही सुजाण राजकीय कृती करतात असं झालेलं नाही आहे. ते सगळेजण मिळून काहीतरी उद्ध्वस्त करतात. त्यामुळे जर का शक्य झालं आणि काही शहाणी माणसं उरलेली असतील तर ती पुढच्या 25 वर्षामध्ये आपल्या या लोकांचं एकमेकांमध्ये चावचाव करत, हे लग्नाच्या बैठकीमध्ये तुम्ही लग्नाच्या बसलेला आहात आणि तिथे तुम्ही छान श्रीखंड खाताना किंवा बासुंदी पिता पिता तुम्ही मोदींवरून आणि गांधींवरून भांडणं करतात. ही प्रजा, हे आउटकम हे सोशल मीडियामुळे आलेला आउटकम आहे. हे सगळे जण गुगलवरचे शहाणे आहेत, यांना काही कळत नाही. आणि हा देशाचा मुख्य प्रश्न आहे. यांची म्हणजे हे एवढे सगळे हुशार झाले देश, म्हणजे आपल्याकडे म्हणजे एक जर सहज आपण जेवढ्या लोकांकडे व्हॉट्सअप आहे तेवढं एकूण मतदान देशात झालं आहे का, त्याचं उत्तर नाही असं आहे. जेवढे मेंबर्स बनलेले आहेत हे सगळेजण जे ग्रुप बनवत आहेत. सो अडाण्यांची प्रजा, हे जे मला वाटतं की म्हणजे आपल्याकडे जर पहिलं आत्ता काय होतं आहे तर या खुळ्यांचं जे ग्लोबलायझेशन होतं आहे याच्यावर थोडं बघायला पाहिजे. हे एवढे खुळे आपण तयार करत चाललो आहे आणि आपले आंतरराष्ट्रीय ओळख काय, तर ह्या खुळ्यांसाठी काहीतरी एक कोणते तरी अमेरिकन कंपनी येते, ती काहीतरी सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म बनते आणि बिलियन्समधली खुळे जे आहेत ते त्यांना मिळतात आणि तिचं न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये तिचं व्हॅल्युएशन वाढतं आणि आपले खुळे जे आहेत त्या लग्नाचा लाडू खाता खाता मारामाऱ्या करतात. या जणांना शहाणं करण्याचं जर काही सिलेबस बनवला तर मला असं वाटतं की फार ते गरजेचं ठरेल. सम्राट सर, मला गिरीश सरांकडे ह्याच्याआधी हा मुद्दा एक घ्यायचा आहे की विशेषतः तुम्ही संपादक आहात आणि माध्यमांच्यात आपण एक प्रोफेशन म्हणून काम करतो. सगळं सतत राजकीय होणं हा जो मुद्दा, मंदार सरांचा मुद्दा आहे. TV चॅनलमध्ये राजकीय वगळता काही गेले
विशेषतः 5-7 वर्ष चालत नाही असं पुन्हा TRPचा रिपोर्ट सांगतो. पेपरमधल्या 60-70% बातम्या राजकीय असतात, मग फीचर, मग इतर काहीतरी. तर आपलं जगणं अतिराजकीय झालं हे जे मंदार सर म्हणतात, त्याचं काय करायचं? तुमचा काय अनुभव? आणि सगळ्यात त्यातला एक मुद्दा जो आत्ता मंदारजींनी बोलला आपण इन्फॉर्मल डिस्कशनमध्ये आणि तो आला नाही. ह्या देशामध्ये किंवा ह्या आपण महाराष्ट्रात, देश खूप मोठा झाला, आपल्याला सगळी राज्यही माहीत फिरलेली नसतात. महाराष्ट्रामध्ये 24 तास चालणाऱ्या न्यूज चॅनलची किती आवश्यकता? काय घडतं महाराष्ट्र, म्हणजे कुठल्याही गावामध्ये घडतं काय? तर काही घडत नसतं. ज्यावेळी घडत नसतं त्यावेळी म्हणजे मीडियम इज अ मेसेज असा आपण मोठा मार्शल मॅकलुहानचा सिद्धांत कायम अभ्यासतो. ॲक्च्युली आपण त्या स्टेजमध्ये आहोत आत्ता ना. आपल्या म्हणजे बोलू नये आपण आपल्या व्यवसायावर टीका करणं मला आवडत नाही, कारण मीडिया ब्रेड अँड बटर कायम राहिलेलं आहे. पण माझ्या वाढीसाठी मी इन्व्हेस्ट काय करतो? तर माझं न्यूज चॅनल असेल, माझा मी पुन्हा त्या पुस्तकाचं एक उदाहरण घेतो ज्याच्यामध्ये असं मांडलं गेलेलं होतं की गेल्या 20 वर्षांमध्ये सातत्यानं हा प्रचार झाला की लोकांची वाचनाची क्षमता कमी होते. तरी आज नाही कमी होती, 200 वर्ष कमी होते. पण आत्ता त्याचा प्रचार खूप वाढला आहे की वाचनाची क्षमता कमी होते, वाचनाची कमी होते. म्हणून काय करा, तुम्ही बघा फक्त. मग बघत माकडे होतं ना 50,000 वर्षापूर्वी. ज्यावेळी आपण झाडावर बसलो असू कधी, त्यावेळी आपल्याला दिसत होतंच ना सगळं चित्र. आपण चालायला लागलो, आपण लिहून एकमेकांना कम्युनिकेट करायला लागलो, चिन्हांच्या पलीकडे जाऊन भाषा तयार करायला लागलो, त्यावेळी आपण आजच्या रूपापर्यंत पोचलो. आत्ता आपण काय करतो? फक्त बघा. मग तुम्ही कुठल्या तरी स्क्रीनवर फक्त बघा, तुम्ही वाचू नका, तुम्ही तर करूच नका. विचार करायची जबाबदारी आमची ह्या. आणि त्याला हे जे मीडिया एक्सप्लोजन केलेलं आहे, विशेषतः 2005 नंतर आपले नियम बदलले, आपल्याकडचं टेक्नॉलॉजी बदलली, सॅटेलाइट्स वाढले आणि मीडिया एक्सप्लोजन झालं. तेवढी गरज आहे का? ॲव्हरेज टाईम स्पॅन जर काढला आत्ताचा, म्हणजे ज्याला आपण जेन झेड म्हणतो, 2010 नंतर जन्माला आलेली, भीषण आहे तो टाईम स्पॅन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ते आपल्याकडं ते बदक असायचं लहानपणी पाण्यात पडणारं असं वर खाली करणार, तेवढा अटेन्शन स्पॅन आहे. तो माणूस हे बघतो मुलगा, तोपर्यंत दुसरं बघतो, तोपर्यंत तिसरं बघतो. मेंदूचं काय होत असेल त्या? सर 3 विंडो बनवतात व्हिडिओ बघायला आणि ते बघतात. होतं कसं त्या मेंदूवर? मग आता ह्यात मीडिया म्हणून एवढ्या न्यूज घडत नाहीत की ज्या सगळ्या गल्लीबोळात सगळ्यांना माहिती पाहिजे, असं काही घडत नसतं. मग मी काय करतो, ते म्हणाले, पाचलक काय म्हणाले यांना विचारायचं, गिरीजी काय म्हणाले मंदाराजींना विचारायचं. मला स्वतःला काय अक्कल आहे मग त्यातली? मी यांनी काय म्हटले, त्यांनी काय म्हटलं. आणि आपण जे प्रजा म्हणतोय आपण अशी डेव्हलप केलेली आहे की जी तेही बघत बसते. फडणवीस काय म्हणाले, शरद पवार काय म्हणाले, उद्धव ठाकरे काय म्हणाले, आणि ही तिघं मिळून माझ्यासाठी काय म्हणतात काहीच नाही आहे. मला काय माझ्यासाठी काय आहे, त्यात आउटकम काय आहे? मी खूप प्रामाणिकपणे सांगतो, 6-7 वर्षांमध्ये आपल्याकडंच तुम्ही स्वतः त्या क्षेत्रामध्ये काम केले, करू पाहताय. स्टार्टअपबद्दल किती बोलतो आपण. आणि शिक्षण दोन आपण तुकडे सरळ असे पाडत चालू आहे पोलरायझेशन करून, की एक म्हणजे शिकायचं ते नोकरी धंदा करायचा, पैसे मिळवायचे, संपलं. याच्या पलीकडे त्याला काही म्हणजे विचार हा मुद्दा शिक्षणातनं बाजूला काढला. आता शिक्षण करून मी नोकरी करायला आलो की काय करायचं नोकरी करून? तर पैसे मिळवायचे. आणि ह्या गोष्टी ज्या मला दीज आर द काय सॅटिस्फॅक्शन क्वोशंट माझे कोणीतरी ठरवले तेवढेच पाळायचे, त्याच्या पलीकडे मी जायचंच नाही. आता हा कुठल्या तरी अदानी, अंबानी, टाटा, बिर्लांच्या व्यवसायाचा भाग असतो. मी त्याचं जस्ट वन पात्र बनतो. मग तो मीडिया म्हणून सुद्धा, पत्रकार म्हणून सुद्धा, आणि माझ्या प्रेक्षक म्हणून सुद्धा मी त्याच सुमार दर्जाला आणून ठेवतो. मला परत मी मीडियाकडे येतो. हे आपण ज्या दर्जाचा मीडिया आपण तयार केला, समाजाचा आरसा वगैरे हे बंद होऊन 50 वर्ष झाले असतील. मीडिया काय म्हणजे मी 93 साली नोकरीला लागलो. 93 साला ते आत्ताचं जर मला कोणी म्हटलं की समाजाचा आरसा मी काढत असलेला पेपर किंवा चॅनल किंवा वेबसाईट, तर ते ढोंग आहे. हा समाजाचा आरसा वगैरे काय नाही. आता मला कुठलं तरी एक चित्र दिलेलं आहे, ते रंगवायचं आहे, ते दाखवायचं आहे. दॅट इज व्हॉट मीडिया इज. तर ते उलट ते कुठलं असायचं ते पूर्वी, की मला जे माझ्या मनातील ते चित्र आरशात दिसायचं, तसा जादूचा आरसा मीडिया आहे. मग तुम्ही हिंदी चॅनल एखादं लावा, हिंदी पट्ट्यात चालणारं चॅनल, तुम्हाला ते इतका राग आणतं की ते बघितल्यानंतरचं जर तुम्ही 10 मिनटं सलग बघू शकलात तर तुम्हाला असं वाटेल की या देशातल्या बहुसंख्याकांवर खूप मोठा अन्याय सुरू आहे, हाणामाऱ्या सुरू आहेत,
नष्ट व्हायला लागलो आपण. माझ्या घराच्या खाली दगड मारा, कोणतरी खाली म्हणजे बाहेर जाऊन बघावं फ्लॅटच्या की काय कोण दगड घेऊन आले का, अशा लेवलला ते नेतात, तो अँगर आणतात. आणि तुम्ही जर मराठीकडे आलात तर मुंबई पुण्याच्या पलीकडचा एक प्रदेश आहे, फार मोठा आहे तो, म्हणजे तो सगळ्यात जास्त आहे, हे ज्ञान कमीच आहे. त्यामुळे मग सोपं काय जातं, तर पावसाळा आला की धरणं भरली म्हणून बातम्या द्यायच्या, पाऊस पडला नाही तर पाऊस पडला नाही म्हणून द्यायच्या, खड्डे पडले तर खड्डे पडले म्हणून द्यायच्या. ह्याच्या पलीकडं मी होऊन काय प्रयत्न करतोय मीडिया म्हणून, काहीच नाही. तो त्या म्हणजे आपण, मला कायम असं वाटतं की आपली सगळ्यात उत्तम वर्तमानपत्र खरंच काढून बघायची असतील ना तर 50 ते 65 सालातले, म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा माणूस काय चंद्रावर उतरला त्यावेळी कधीतरी परुळेकरांच्या टीमनं बसून उपग्रह हा शब्द शोधला ना, मी आत्ता शोधतोय का, म्हणजे त्या भाषेसाठी काही प्रयत्न करतोय का, काय काय मला काय उपग्रहपेक्षा काय पाचलगांच्या व्हिडिओमध्ये काय म्हटलंय, सॅटेलाइट म्हटलं, ओके दे सॅटेलाइट, विषय संपव. म्हणजे असा जो ज्या लेवलला आपण आणून ठेवले ना, त्याला थांबून विचार करणं हा जो भाग आहे ना, आपल्या मागं कुठे वाघ लावलेलं नाही आहे कुठेही, म्हणजे इतकं काय आग लागलेलं नाही की मला रोज मुंबई पुणे प्रवास डेक्कनमधनं करून मला कुठं का मॅरेथॉन जिंकायचे, कुणाला जिंकायचे नाही आहे. पण मी सगळ्यांना असं दाखवतोय की या सगळ्यांनी मीडिया म्हणून की उठलं पाहिजे, पळलं पाहिजे. यार पण पळून कुठं चाललायस तू, एंड ऑफ द डे तुला काय डेडलाईन, म्हणजे तुला कुठं पोचायचं आहे का. हा जो स्लो, निलेश मिश्रा का पॉप्युलर होतो हे मी खूप निलेशशी बोलून विचार करत. निलेशचा आवाज ऐकल्यानंतर सुद्धा ना एक असं सुदिंग असतं, शांत असतं, ठहराव असतो त्याला. मग अर्णव इज ऑल्सो देअर. मग चॉईस माझा आहे ना, मी अँगर, माझा BP वाढवून घ्यायचं का घरात बसून, मी बसणार घरातल्या दिवाणखान्यात आणि तिथनं चायनाच्या बद्दल मला, मी म्हणजे कात्रचं घाटे ओलांडलेलं नसणार आहे, पण मी चायना कसं चाललेलं आहे हे TV वरचं 4 कुठले तरी सांगणार त्याच्यावर. बरं त्यांनी सुद्धा दिल्ली ओलांडले का नाही, मुंबई ओलांडले का नाही माहीत नाही. मला असं वाटतं की तुमचं झालं की मी एक मुद्दा ऍड करतो. म्हणजे मला असं वाटतं की आपण ज्या मूळ विषयाचं आपण म्हणतोय की नाही, तर आयडियली आपल्याला सेल्फ आयडेंटिफिकेशन इथं जायला लागेल. म्हणजे आपण इतकं आपल्याचं नको एवढं, माणूस समाजप्रिय आहे का, हे प्रॉब्लेम नाही आहे. समाजप्रिय, मॅन इज अ सोशल ॲनिमल हा आपला सिद्धांत आहे, ज्याच्या बेसवर आपण सगळी थिअरी उभी आहे. पण सगळ्याच गोष्टींचं सामाजिकीकरण करणं हे नसतं ना. मी आहे ना व्यक्ती म्हणून, माझा विकास करायची मला माझे चॉईस असायला पाहिजे, तर माझ्या चॉईस समाजाने ठरवता कामा नये. आणि तिथं आपण नेऊन ठेवलं आहे, माझ्या मुलानं काय करावं, माझ्या मुलीनं काय करावं, मी काय करावं, हे सगळं मी कोणीतरी मला सांगतं आणि त्या दिशेने मी नेतो. आणि पुढच्या 20-25 वर्षांमध्ये आपण जर त्या दिशेनं जायचं ठरवलं ना, तर एक वीट असते ना, एकच, म्हणजे जे एकाच कलरची, एकाच टेक्स्चरची, तशा रूपांतराला आपण जाऊ शकतो. हा धोका. आणि आपलं तसं नाही आहे, आपलं मूळ डायव्हर्सिटी आहे. म्हणजे मी काश्मीरमध्ये गेल्यानंतर मला पूर्ण वेगळा फील येतो, तरी मला कळतं की आय एम पार्ट ऑफ दिस कंट्री. काय केरळमध्ये गेल्यानंतर सुद्धा ते फील येतं की ओके मला भाषा येत नसेल पण मला काहीतरी समान धागा शोधता येतो. तर हा समान धागा आहे ना, हा आपण दोरखंडासारखा बनवायला लागलो. तर धागा आहे तोपर्यंत छान आहे, दोरखंड झाला तर गळफास बसेल ना उद्या. तर तुम्ही तिथं तो बॅलन्स न जाऊ देणं हा मला वाटतं पार्ट आहे म्हणतात. सर तुम्हाला मी सांगतो की जे प्रस्थापित एस्पेशली प्रिंट मीडिया आहे त्याचं तुम्ही मूल्यमापन कराल, तुम्ही त्या फील्डमध्ये आहे, मला असं वाटतं की तो बरा आहे, चांगला आहे. निदान ते वाचत असतील तर त्याच्या काहीतरी एक उतरंड आहे, एक संपादक आहे, त्याची टीम आहे, ब्रँड आहे, त्याची विश्वासार्हता आहे. मी तुम्हाला एक सांगतो, हेच वाचलं ना लोकांनी आत्ता तरी मला वाटतं आपण निम्मे प्रश्न जिंकू. अडचण अशी आहे की माझी आत्या ही मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवते आणि ती मला असं सांगते की बायपास सर्जरीची गरज नाही, तुम्ही एक आवळा आणि जिरे याचा काढा घेतला की तुमची बायपास सर्जरी तर दिवसातून, आणि याच्यावर प्रजा विश्वास ठेवते. हे इतकं धोकादायक आहे की व्हॉट्सअपवर जे येतं ते सत्य वाटतं, ज्या अर्थी ते कुठेतरी सोशल मीडियामध्ये कोणीतरी लिहिलं ते सत्य वाटते. याच्यावर कोणी आहे का, कोणी संपादक आहे का, काही अकलेची उतरंड याच्यामध्ये लागलेली आहे का, याचा विचार न करता लोक वाहवत चाललेली आहेत. हे अतिशय काळजीचं आहे आणि याच्याबद्दल लोकांना थोडंसं शिकवलं पाहिजे. आणि पुन्हा तो मगाचा डेटाचा मुद्दा आपला पुन्हा येतो की डेटा फुकट आहे पण माणसाचं वेळ, त्याची अक्कलही फुकट त्याच्यामध्ये वाया चाललेली आहे. याच्यावर ते सगळेच प्रेशर्स बनतात ना, म्हणजे सगळ्या कॉर्पोरेटच्या प्रेशर्सनं एक मला फार आवडतं ते उदाहरण आहे की तो एक ऋषी बसलेला आहे, तो तपश्चर्या करतोय
सकाळी मस्त सूर्याची किरणांमध्ये तपश्चर्या करतोय आणि जगज्जेता राजा येतो घोड्यावर बसून. त्याला कोणीतरी सांगितलेलं असतं हा फार महत्त्वाचा ऋषी आहे. तो घोड्यावरूनच बसून त्या ऋषीला म्हणतो की अरे तुझ्याशी मला बोलायचं आहे, असं ती काहीतरी स्टोरी आहे. तर तुला काय, मी ऐकलं आहे की तू खूप मोठा आहे, तुला काय पाहिजे ते तू मला सांग आणि मी ते तुला देईन. तर तो ऋषी तिथून बसून त्याला एवढं सांगतो की तू जरा बाजूला हो, सूर्याच्या किरणांच्या मध्ये तू येतो आहेस तर तेवढी किरणं मोकळी कर. तर ही स्टोरी ना आत्ताच्या एक 20 वर्षापूर्वीपर्यंत आपल्याला थरारक वाटायची की अरे काय थरारक आहे. तो ऋषी त्या तत्कालीन शिक्षक असं राजाला सांगतोय की किरणांच्या मध्ये येतोयस, बाजूला हो. मला आता ती स्टोरी जर असती तर राजाने काय रिॲक्ट केलं असतं हा फार काळजीचा विषय. आणि राजाने जे रिॲक्ट केलं असतं त्याला त्याच्या उर्वरित प्रजेने काय पाठिंबा दिला असता. गेली जर 1000 वर्ष आपण हे मोठेपणाचं मानत असू की राजापेक्षा ऋषी मोठा आहे, तर या दिशेने आपल्या लोकांना आपण नेतो आहोत का? जे कोणी वैज्ञानिक असतील, शिक्षक असतील, कलाकार असतील, त्यांचं काही चिंतन असेल तर ही महत्त्वाची माणसं आहेत. या दिशेला आपण त्यांना नेतो आहोत का? की आपल्याला अजूनही असंच वाटतं की तो कोणीतरी लटकत रेल्वेने जाऊन रील काढणारा जो आहे तोच सेलिब्रिटी आहे. आपल्या शहाणपणापुढं गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे. हा माणसाचा मेंदू विकसित होत होत जर या लेवलला पोचला असेल तर मला भीती अशी वाटते की याची पुढची लेवल हे आता पुन्हा आपली शेपूट उगवायला लागेल. मग आपण पुन्हा मागे मागे जाऊ की काय, याच्यावर विचार करायला लागेल आणि गंभीरपणे विचार करा. मला एक गिरीश सर तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा आहे की आत्ता जसं चर्चेत मुद्दा आला की सगळ्याचं राजकीयकरण झाले, आपण ठेवू राजकारण बाजूला. तुम्ही मूळ क्रिएटिव्ह व्यक्ती आहात, लेखक आहात, दिग्दर्शक आहात, काय एक्साइट करतो आत्ता तुम्हाला? एक्साइटिंग काय आत्ता? फॉरगेट अबाउट पॉलिटिक्स. स्वतःचा विचार करता येणं स्वतंत्ररित्या एक्साइटिंग आहे खूप. आणि किंवा म्हणजे मी खोळा आहे यांच्या, त्या खोळ्यांच्या प्रजेत मी पण एक खोळा आहे, हे आत्मभान येणं हे एक्साइटिंग आहे. येस, आय एम बिकमिंग दॅट. म्हणजे माझा अहंकार कुरवाळत मी काहीतरी करतो. माझ्यासाठी राजकारण इरिलेव्हंट आहे, माझ्या जगण्याशी इरिलेव्हंट आहे कम्प्लीट. म्हणजे काहीच त्याला अर्थार्थी संबंध नाही. मीडिया इरिलेव्हंट आहे कम्प्लीट. मला अजिबात माहिती नाही. म्हणजे मी आता जास्तीत जास्त प्रयत्न करतो की अडाणी कसा राहील. म्हणजे माझं अज्ञान मी परत मिळवायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून मी हे सगळं अपडेशन नको आहे. मला नका सांगू काहीतरी उगाच फालतू. किती काय काय गोष्टी सांगतात. त्यामुळे आमचं साधं नित्याचं बोलणं सुद्धा रेफरन्शियल झालं. म्हणजे कसं की आम्ही काहीतरी वानगी दाखल म्हणतो, पण तो त्या विद्वानाचं वाक्य, ते हे पुढचा मागचा इतिहास वगैरे वगैरे काहीच नको मला. मी एक त्रिशंकू, मी एक जन्माला आलेलो आहे आणि आता मला एक माझी गोष्ट तयार करायची. आयुष्य निरर्थक आहे अदरवाईज. तर तुम्ही तुमची गोष्ट लिहा ना. उगच कोणाची तरी शिंतोडे नको आहेत म्हणून मी वाचतच नाही त्या अर्थानं. ठीक आहे. आणि मग मी आजच्या जगाचा नागरिकही होतो की वाचतच नाही बुवा माणूस अशा अर्थानं. तर असं एक स्वतंत्र त्रिशंकूपण हे मला अत्यंत पोटतिडकीने हवंसं वाटतं. म्हणजे काय साध्य होतं ह्या सगळ्या, आता समजा आम्ही इथे चर्चाला आलो आणि ती चर्चाच आम्ही निरर्थक करून टाकली. कारण त्याच्यामध्ये वेगळं काही फार बोललं जात नाही. त्याच्यामध्ये आमचा जो काही ऑडियन्स आहे त्याला बरं वाटेल असं सुदिंग असं. आणि हे सगळ्या संस्था करतात. म्हणजे राजकीय संस्था तेच करते, शिक्षण संस्था तीच करते, कुटुंब व्यवस्था सुद्धा तेच करते की बाप पोराला पैसे देऊन टाकतो म्हणतो डोक्याला ताप नाही, घे पैसे आहेत ना घे. मग तो तिथं जुगार खेळतो का काय करतो, व्यसनाधीन होतो, हे त्याच्याशी हे नाही. त्याला असं वाटतं की चला मी हा प्रश्न सोडवला. तर अशा अर्थानं पैशाचे मठ सगळीकडे इतके स्थापन झालेत, त्याचे अंधभक्त अतोनात झालेत, तंत्रज्ञानाचे मठ आहेत त्याचे भक्त आहेत. असं सगळं होत असताना मी एकटा, कारण तुम्ही नेहमी पहा जगाचं किंवा मानव नावाच्या गोष्टीचं जे काही मानवीकरणाकडचा जो प्रवास आहे तो एकट्या माणसाने केलाय. त्यांनी नेहमी मळवाट सोडली आणि पायवाट पाडली. आता एकटा माणूस चालला तेव्हा त्याला म्हणले की वेडा आहे, मूर्ख आहे, त्याला कळत नाही असं म्हणून तो एकटा निघाला. आजच्या काळामध्ये तसे वेडे एकटे, म्हणजे उदाहरणार्थ भटनागर पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ जे आहेत किंवा ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर सारखी मुलगी आहे, त्यांच्या दृष्टीने राजकारण इरिलेव्हंट आहे. आणि आमचे संपादक लिहितात की हो कुठल्याच गोष्टीपासून, राजकारणापासून कुठलीच गोष्ट मुक्त नाही वगैरे. हे कशाला पडवता? मला विचार करू दे कशात राजकारण आणि कशात नाही. आणि मी माझ्या आचरणामधनं ते प्रॅक्टिसमध्ये आणीन आणि माझा विचार पक्का करीन. आत्ता लोचा असा आहे की माहिती भारंभार ती प्रोसेस करता येत नाही. आणि मला उगाचच असं वाटतं की मी खूप शहाणा. अनुभवच नाही. मग त्याच्याही पलीकडे मी जाऊन सांगतो की अनुभवाच्या पलीकडे अनुभूती, म्हणजे असा एक चांगला शब्द आमच्याकडे आहे
की अनुभूती, त्याचं एक काहीतरी काय परिशीलन झालं आणि मग तुम्ही काहीतरी गाठीशी लावलं बुवा. असं काही आता उरलंच नाही. कारण मला अनुभव घ्यायचा आहे, समजा कॉफी अमुक अमुक फलाणी कॉफी लाटे कुठं काय तर त्याचं अगोदर मी लेखच वाचलेला आहे किंवा व्हॉट्सअपच आलेलं आहे की कॉफी बघा अशी अशी असते, पेपची ही अमुक ठमुक. संपलं, माती. माझं त्या अनुभवातलं सगळं उत्सुकताच गेली. म्हणून मला अज्ञान कमवायचं की बाबा अडाणी राहू. आणि ते अज्ञान काय करतं, कुतूहलाला जन्म देतं. त्याच्यामध्ये एक निरागसता आहे. ती लहान पोरामध्ये जसं असतं की कुतूहल आहे, मग ते ज्ञानाबद्दल आहे, मग सगळ्याच बद्दल आहे, माझ्या स्वतःच्या क्षमतेबद्दल आहे. आणि माणसाला स्वतःला सक्षम करण्याची एक ताकद त्याला जन्मानं निसर्गानं दिली आहे. तुम्ही नका पत्कर घेऊ. म्हणजे मला एक थोडंसं तिथे डिफर करावंसं वाटतं की हे खुळे जर असतील तर ते त्यांचं खुळे पण निस्तरतील. यू जस्ट फोकस ऑन युअर सेल्फ. तुम्ही तुमच्यावर लक्ष द्या आणि तुमचा पत्कर घ्या. तो जर पत्कर घेता आला आणि तशी जर नवीन एखादी कुठल्या पायवाटीला जाता आलं वेडं होऊन आणि हा कोलाहल टाळून थोडं शांत बसता आलं, तुम्ही अगदी उत्तम म्हणालात की शरीर इतकं स्थिर झालंय की त्याला स्पाझमन मुंग्या यायला लागले, तर ते म्हणजे नको ते व्हायला लागले. आणि मेंदू एवढा चंचल इतका फिरतोय. ते एक्झॅक्टली उलटं पाहिजे. ते आमचे परुळेकर सर सांगायचे की अहो शरीर हलवा सर, बुद्धीच हलवताय खूप, कशाला ते मेंदूनी खूप अतोनात विचार करताय तुम्ही, इकडचं तिकडचं काहीच करू नका. तुमचा वकूबच नाही, तुमचा पैस फार छोटा आहे. तर त्याकरता तुम्ही तिथे थांबा. आणि ज्या माणसांनी म्हणजे अगदी तुकोबाच आठवतात मला, काही फार कुठे जगात गेला का माणूस, का फिरला का काय केलं, काही नाही हो. झाडं पाहिली, पानं फुलं पाहिली, आमचे ऋषीमुनी सुद्धा असतील समजा, पण तुकोबांनी ते सगळं जीवन त्याच्या इथलं पाहून सगळ्या विश्वाची कल्पना केली. अणुरणीय तोकडा असं म्हणजे म्हणलंच ना त्यांनी. आणि तरी तुका आकाश आहे एवढा. आता ह्या एका वाक्यातच इतकं सगळं सांगितलेलं आहे खरं तर, पण त्याचा प्रत्यय आम्ही घेत नाही. आणि तो घेण्यासाठी म्हणून काय काय करता येईल ते व्यक्ती ठाई त्या माणसानं हा सगळा भ्रम बाजूला सारून त्याचा प्रयत्न करावा, त्या प्रयत्नामध्ये राहावं असं मला मनापासून वाटतं. मग त्याला कळेल की कोण उजवं काय डावं. आणि याचा समतोल पाहिजे. हा शब्द फार चांगला वापरला त्यांनी की उजवं पण पाहिजे, डावं पण पाहिजे, तर ते समतोल राहील ना. आम्ही समतोलाची गोष्टच नाही करत. आणि त्यामुळे काही लय होणारच आहे, काही थोडं निघून जाणारच आहे. आणि ते तसं जाऊ द्यावं. म्हणजे माझा लय होणार आहे आणि माझा लय झालाच पाहिजे. माझ्या बुद्धीचा लय झाला पाहिजे, माझ्या विचाराचा झाला पाहिजे. माझे मठ नकोच स्थापन व्हायला, या मताचा मी तरी आहे. कारण इथे जन्माला आलेलं मरण्यासाठी आलंय हे लक्षात घेतलं पाहिजे. तोपर्यंत मी मला माझी गोष्ट लिहिता येते का बघतो, सांगता येते का बघतो, जमलं ठीक आहे, नाहीतर भले बहादर. असं काही कुठला आभाळी दिवा लावायचा नाहीये. माणसाचा तो वकूबच नाही, पण माणसं करत राहतात. म्हणून ज्या लोकांनी हे सगळं इरिलेव्हंट होऊन मौन स्वीकारली, ज्या लोकांनी अशा पायवाटा स्वीकारल्या किंवा कुठेतरी दूरदराज निवास पत्करला, त्या सगळ्या लोकांकडनं आत्ता जग चालवलं जातंय. म्हणजे काहीतरी घडतंय असं मला वाटतं की तरी ते टिकू नये. म्हणजे असं आता लक्षात येतं आपल्या की इतकं सगळं विपरीत असताना तरी कसं काय बाबा आम्ही श्वास घेतोय, तरी कसं काय बाबा आम्ही खळखळून हसतोय. तर हे होतच आहे ना. तर कुठेतरी तोल साधला जातोय. तिथे कोणीतरी माणूस भटनागर पुरस्कार मिळवतोय, कोणीतरी अत्यंत खिलाडू वृत्तीने प्रांजळपणाने दुसऱ्याचं कौतुक करत नोवाक जोकोविच सारखा माणूस दुसऱ्याला टाळ्या वाजवत खेळ जिंकतोय. तर ही खिलाडू वृत्ती जन्माला येते. अनेक जण अतिशय करुणेनं काहीतरी काम करत आहेत. तर हा बॅलन्स साधला जाईल याची एक फक्त आशा करूया. आणि स्वतःला या सगळ्यापासून कसं नेमकं राखून ठेवता येईल, स्वतःचं म्हणून काहीतरी एक ओळ तरी लिहिता येईल का, असा एक विचार करूया. असे प्रयोग सुरू आहेत का? खूप मोठ्या प्रमाणात आहेत की लोक ह्या सगळ्या कोलाहलातून शांतता शोधतात स्वतःला. हा कोलाहल आहे का माहिती आहे मला, केऑस आहे सगळीकडं, पण केऑस म्हणजे काय, केऑस आहे, कन्फ्युजन आहे, क्लॅरिटीकडे जाऊ आपण. किंवा खूप सगळेजण मिळून एकत्र प्रयत्नातनं काय करतात तर गाथा बुडवतात. आणि एकटा माणूस काय करतो, गाथा लिहितो. सो हा सनातन लढा आहे की बुडवणाऱ्यांच्या पाठीशी खूप सारे जण आणि लिहिणाऱ्याच्या पाठीशी निदान तो हयात असताना फार थोडे जण. चरित्र घडवणं, व्यक्तीचं चरित्र घडवणं याच्याकडे खूप अक्षम्य दुर्लक्ष आमचं झालेलं आहे.